जय ओबीसी। अरे दोस्त दिसला पाहिजे, हात वर करून जय ओबीसी। आज गोंदिया सकल ओबीसी समाजाच्या माध्यमातून हा आयोजित हा भव्य मोर्चा आणि मी सगळ्यांना जितकेही आज या मोर्चाच्या पाठीमागे जितकेही लोक होते त्यांना त्यांचा फार फार आभार मानतो की त्यांनी नुसतं आज गोंदियातल्याच ओबीसीला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसीला जागा करण्याचं काम केलेलं आहे। आणि निश्चितच याच्या मागे अनेक लोक आहेत, पण प्रामुख्याने या सगळ्या मोर्चाच्या सुरुवात करणारे माझे मित्र बबलूभाऊ कटरे, माझे बंधू अमरभाऊ वराडे, मनोजभाऊ मेंढे, खोमेंद्रजी कटरे आणि सर्वच मंचावर उपस्थित सर्व विजयभाऊ वडट्टीवार असतील किंवा बाकी सगळे दोन्ही खासदार साहेब असतील आणि विजयभाऊ विनोदभाऊ रांगाले असतील आणि सगळे इथे उपस्थित माझे बंधू भगिनींनो मित्रांनो, एक माझी जी सुरुवात आहे ती ओबीसी चळवळीपासून सुरुवात झालेली आणि इथे मी अनेक लोक बोलले की तुम्ही सरकारच्या वतीने इथे बोला। मी म्हटलं मी इथे सरकारच्या वतीने आलो नाही आहे, मी ओबीसी आहे म्हणून ओबीसीच्या वतीने इथे आलेलो आहे। आणि मागील 2004-2005 पासून मी सातत्याने ओबीसी चळवळीत काम करतो, सातत्याने ओबीसी कार्यकर्ता म्हणून इतक्या वर्षापासून अनेक आंदोलन अनेक मोर्चे मी सहभाग घेतले। मी 2016 मध्ये विधान परिषदेवर आपल्या गोंदिया भंडारात निवडून आलो। त्यावेळेस शपथविधी झाल्यानंतर मी सगळ्यात पहिलं जर काही म्हटलं असणार जे ओबीसी म्हणून आपली शपथविधी घेणारा मी आमदार आहे आणि मी पहिले म्हटलं की मी इथे आमदार फक्त ओबीसी समाजाचे प्रश्न मांडण्याकरता झालो, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याकरता, शेतमजुरांचे प्रश्न मांडण्याकरता इथे झाले आणि म्हणून सातत्याने ओबीसी समाजासाठी नेहमी लढत आलेलो आहे। मागे ज्यावेळेस 2016 नंतर 2017 पासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू झालं त्यावेळेस सगळ्यात पहिले या मराठा समाजाला विरोध करणारा मी होतो आणि त्यावेळेस मी म्हणत होतो, त्यावेळेस आपले अनेक ओबीसी बांधव, अनेक कुणबी बांधव त्या मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या आंदोलनात गेले होते। त्यावेळेस मी सगळ्यांना सांगत होतो की या मराठा समाजाला शेवटी हे आरक्षण आपल्या पोटावर हिस्सा घेणार आहे, आपल्या हाताचा घास हिसकणार आहे। त्यावेळेस कोणी माझा विश्वास केला नाही आणि सातत्याने या सगळ्या विषयाचा जर विरोध कोणी करता मी सातत्याने बबलूभाऊ कटरेंना माहित आहे, अमरभाऊ वराडेंना माहित आहे, ठाकरेजींना माहित आहे, विजयभाऊ वडट्टीवारांना माहित आहे। आणि ज्यावेळेस जरांगे पाटील पहिल्यांदा आंदोलन केलं त्यावेळेस मी ही ठाम भूमिका घेतली होती, मीडिया समोर सर्व चॅनल मध्ये सांगितलं होतं की आम्ही मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण मिळवू देणार नाही काही झालं तरी। मग त्यानंतर त्यांनी सुरुवात केलं, पहिले मराठ्यांनी सुरुवात केली की मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण द्या, आम्हाला त्याचा विरोध नव्हता, आम्हाला मराठ्यांना वेगळं आरक्षण मिळालं असतं त्याचा बिलकुल विरोध नव्हता, पण ओबीसीच्या हिस्स्यात 27% ओबीसी आरक्षणामध्ये 1% पाव टक्काही आम्हाला कोणाला हिस्सेदार करायचं नव्हतं। त्यानंतर या मराठ्यांनी सुरू केलं की मराठ्यांना सरसकट कुणबीचे सर्टिफिकेट द्या किंवा मराठ्यांना सरसकट तुम्ही ओबीसी मध्ये आरक्षण द्या, याचा विरोध पहिल्या दिवसापासून। ज्यावेळेस जरांगे पाटील आता मुंबईचं आंदोलन सुरू केलं त्यावेळेस सगळ्यात पहिला विरोध करणारा, मीडिया चॅनलवर त्याचा विरोध करणारा मीच होतो। आणि या 2 सप्टेंबर 2025 ला जीआर निघाला, त्यानंतर त्यामध्ये हैदराबाद गॅजेट मधील नोंदणी विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी, त्यात पहिलं होतं मराठा समाजाच्या पात्र व्यक्तींना कुणबी किंवा मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्याबाबतचा। आणि त्यानंतर रातोरात तो जीआर बदलला, जीआर मधला एक शब्द काढला आणि ते समाजाच्या व्यक्तींना लिहिलेला आहे, म्हणजे पात्र नाही, आणि म्हणून या जीआर बद्दल संभ्रम निर्माण झालेला। पण मी तुम्हाला सांगितलं, मला जितका मी वाचला जीआर, जितके मी अभ्यास केला, मला असं काही वाटत नाही की कोणाला आरक्षण मिळणार। पण आज मी इथे येत असताना ज्यावेळेस मी काल मुंबईला होतो अनेक लोकांचा मला फोन आला की तुम्ही इथे उपस्थित झाले पाहिजे, आणि मी ज्यावेळेस इथे आलो येत असताना मी मराठवाडाचे जे संभाजीनगरचे जे डिव्हिजनल कमिशनर विभागीय आयुक्त आहेत त्यांना फोन करून सगळे याद्या मागवल्या की किती हे 2 सप्टेंबर 2025 पासून कालपर्यंत म्हणजे 20 सप्टेंबर 2025 पर्यंत या 18 दिवसात
किती लोकांनी अर्ज केले आणि किती लोकांना प्रमाणपत्र भेटलं, तर 35 लोकांनी अर्ज केले आणि 17 लोकांना प्रमाणपत्र भेटलं. त्यानंतर त्या GR मध्ये मी स्वतः माहिती देतो, मी उत्तर देतो. आणि त्यानंतर याच प्रमाणात मी एक तुम्हाला सांगतो की हे जे आरक्षण आहे ते आमच्या बापाने आपल्याला दिलेलं आहे. ते आरक्षण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. आरक्षण डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी आम्हाला दिलेलं आहे. आणि म्हणून या आरक्षणाला कोणालाही हिस्सेदारी होऊ देणार नाही. पण मी अनेक लोकांसोबत चर्चा केली. आता इथे बसून मी विजय भाऊ सोबत चर्चा करत होतो. विजय भाऊ आणि मी या GRच्या संदर्भात चर्चा करत होतो आणि विजय भाऊने 2-3 मला शब्दरचना सांगितली की या चुकीचे आहे. निश्चितच विजय भाऊ, मी माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत बोलून या संदर्भातला नुसतंच आपण प्रतिनिधी नाही तर या मोर्चाचे जे प्रमुख प्रतिनिधी आहेत यांची एक बैठक लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांसोबत घडून देईल आणि या GRचं रद्द करण्याची ही आपली मागणी पूर्ण करण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करणार. आणि या GRचा गैरफायदा किंवा एखाद्याला न्याय करण्यासाठी दुसऱ्यावर अन्याय करू देणार नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो. आणि या GR मध्ये मुळे जर उद्या ओबीसी समाजाचं नुकसान होत असणार तर पहिले मी ओबीसीचा पोरगा, पहिले मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. या GRच्या विरोधात, सरकारच्या विरोधात मोर्चा काढायला मी मागे पुढे पाहणार नाही. आणि इथे जितकेही माझे बंधू हा लढा देत आहेत या सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून या GRच्या विरोधात निश्चितच लढणार. पण एक मीटिंग या आठवड्यात माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे लावून याच्यामध्ये काय दुरुस्ती करा मला विजय भाऊने सांगितलं. ज्या दुरुस्ती विजय भाऊंचा या संदर्भात चांगला अभ्यास आहे. कारण मी आणि विजय भाऊ मागच्या 10-15 वर्षापासून सातत्याने भले आम्ही दोघंही वेगवेगळ्या पक्षात आहे पण नेहमी ओबीसीच्या विषयांसाठी आम्ही लढत आलेलो आहे. विजय भाऊ ओबीसी मंत्री असताना विजय भाऊने अनेक चांगले कामं केले पण आज विजय भाऊंचा माझ्यापेक्षा थोडासा अभ्यास जास्तच असणार. आणि विजय भाऊनी ज्या त्रुट्या मला या GR मध्ये सांगितल्या त्या बदलून देण्याची जबाबदारी घेतो. आणि या संदर्भात मी बैठक लवकरात लवकर मुख्यमंत्री साहेबांसोबत घेण्यासंदर्भातलं मी तुम्हाला आश्वस्त करतो. आणि त्यानंतरही तुम्ही समाधानी झाले नाही, माझे भाऊ बंधू भगिनी समाधानी झाले नाही तर तुमच्या सोबत बसून उपोषण करण्याची माझी तयारी आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.